माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री गुरु संत सखाराम महाराज भाग तिसरा कथासार अभिवाचन करत आहे. तिसरी गोष्ट आपण बघूया. पिंपळी ते अंमळनेर येथील रामभट यांचा पुतण्या सखारामाचा चुलत भाऊ रंगनाथ अधूनमधून पिंपळीला येऊन सखाराम नानूबाईंना भेटून जात असे. त्यांचा सांभाळ करीन असं रंगनाथाने आपल्या काकांना सैन्यास दीक्षेच्या वेळी वचनच दिलं होतं. तो ते अजून वचन कर्तव्यबुद्धीने पाळत होता. असा थेटे कुटुंबाचा काळ लोटत होता. रंगनाथाला मात्र सखारामाने विद्याभ्यास न करता गुरढोरं राखण्याचं काम करावं हे मुळीच पटत नव्हतं. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन विद्याभ्यासाकडे सखारामाने पाठ फिरवली याचं शैल्य त्यांना राहून राहून सलत होतं. एके दिवशी तो एक निर्णय मनाशी नक्की करून पिंपळीला आला. सखारामाच्या विद्याभ्यासाच्या दृष्टीने नानूबाई सखाराम दोघांनाही आपल्याजवळ अंमळनेरला राहावं असा प्रस्ताव त्याने नानूबाईपुढे मांडला. नानूबाईंना रंगनाथाचा विचार पटत होता. सखारामाच्या भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायला हवी हेही नानूबाईंना पटत होतं. परंतु पिंपळीचं घरदार गुरढोरं अशा साऱ्याच प्रपंचाची मालकी एकाएकी सोडावी आणि रंगनाथाच्या आश्रयाला जाऊन पराधीन व्हावं हे तिला पटत नव्हतं. नानूबाई तो संसारात तडणारी स्त्री होती. त्यामुळेच ती खूप व्यवहारी होती. पती निधनानंतर ती विषण्ण झाली असली तरी ती स्वतंत्र नव्हती. या स्वातंत्र्यावर स्वच्छेने पाणी सोडावं असं तिला वाटत नव्हतं. पण अखेरी सखाराम वरही तिचा जीव होताच. तो तर तिच्या आज्ञेबाहेर कधीच गेला नव्हता. सीताबाईने आपल्या ह्या मुलाला नानूबाईच्या ओटीत टाकलं होतं. त्यामुळेच त्याचा भविष्यकाळही सुखाचा व्हावा ही नानूबाईचीच जबाबदारी होती. असे उलटसुलट विचारचक्र मनात घोळत असताना नानूबाईच्या मनाने सखारामाच्या कल्याणाच्या बाजूने कौल दिला. नाहीतरी सखारामासाठीच तिला जगायचं होतं. सखाराम तिला अंतराय देणार नाही असा दृढ विश्वासही तिला होता. नानूबाईने अखेरीस पूर्ण विचारांती रंगनाथाच्या प्रस्तावाला होकार दिला. त्या सखारामासवे रंगनाथाबरोबर अंमळनेरला आल्या. येताना आपला संसार चीज वस्तू सार त्यांनी बैलगाड्यात भरून आणलं. गुरढोरही आणली. अंमळनेरला आल्याच रंगनाथाने सखारामाच्या विद्याभ्यासाची सोय लावली. अंमळनेर येथे तात्या पंतोजी नावाचे अतिशय करड्या स्वभावाचे कडक शिस्तीचे पण नामवंत शिक्षक होते. रंगनाथाने या तात्या पंतोजीकडे सखारामाची हकीकत सांगून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. नानूबाईंनाही समाधान वाटलं. तात्या पंतोजी हे अत्यंत उत्तम शिक्षक असले तरी त्यांचा स्वभाव मोठा तापट होता हो. त्यांच्या हाताखाली शिक्षण घेणं म्हणजे मुलांना मोठं भय वाटे. कारण तात्यांचा चेहराच मुळात जमदग्नीसारखा होता. एवढीशी चूक झाली तरी ते विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा करीत. मुलं केवळ जेवणापुरतीच घरी जात असत. दिवसातला बाकी वेळ सर्व तात्यांच्या दिकमतीत घालावा लागे. तात्या दिसतील असंच घालवावं लागत होता. पुन्हा घरातली पडतील ती कामही मुलांना करावी लागत. काम चुकारपणा केला की कठोर शिक्षा होईल. विशेष म्हणजे तात्या आपल्या स्वतःच्या मुलांना इतर मुलांप्रमाणेच वागवीत असत. शिक्षेच्या बाबतीत आपला भाव नसे. असं असूनही सखारामाने कुरकुर न करता तात्या पंतोजीकडे आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. काय असेल ते असो, पण सखारामाची विनम्रता, आज्ञाधारकपणा, निष्पाप स्वभाव पाहून तात्या त्याच्याच खूप खुश होते. हळूहळू तात्यांना त्याचा लळाच लागला. त्यांच्या सहवासाने तात्यांच्या स्वभावातील तापटपणा निवळून ते सविष्णू वाहू लागले. मुलांवर प्रेम करू लागले. सखारामाला तर त्यांनी कधी शिक्षाच केली नाही. सखारामाच्या व्यक्तिमत्वातील हा आगळा प्रभाव तात्यांनी ओळखला होता. सखारामावर त्यांची म्हणूनच माया जडली होती. अंमळनेरला आल्यानंतर नानूबाई सखारामाचा सुरुवातीचा काळ तसा बरा होत गेला. सखाराम तर जेवणाची वेळ सोडल्यास बाकी तिन्ही काळ तात्या पंतोजीच्या घरीच असे. सायंकाळी किंवा रात्रीचा वेळ तो भजन कीर्तन प्रवचन अशा देवभक्तीच्या काळजी लावित असे. अंमळनेरला आल्यानंतर त्याला काही समाज धर्मी मित्रही मिळाले होते. सखारामाचा दिवसाचा काळ असा बाहेर जात असे. घुसमट्ट होत होती ती नानूबाईची. त्यांना घर संसाराचा वेळ असल्याने त्या घरातच सगळा वेळ घालवीत असत. परमार्थाचं काही करावं असं त्यांना कधी वाटत नसे आणि घर सोडून त्यांना कुठं जावंसं वाटत नसे.
या त्यांच्या घर कोंबड्या स्वभावामुळे रंगनाथाची पत्नी राधा त्यांचा राग करू लागले. राधा ही सुद्धा नानूबाईसारखीच प्रपंच वेडी होती. स्वभाव मात्र भांडखोर होता हो. एवढ्या तेवढ्यावरून वाद घालणं, उलटून बोलणं, पानतरा करणं हा तिचा मोठा स्वभाव दोष. नवलाईचे 4 दिवस उलटल्यावर राधा नानूबाईशी वाद घालू लागले. भांडण करू घरातला हा कलह पाहून सखारामाचा भावडास जीव वाकूळ होई. त्याचं अंतकरण कळवळून उठे. त्यांच्या डोळ्यातून मग गळागळा अश्रुधारा गळू लागला. त्यांचा मन प्रपंचातले हे हेवे दावे भांडण तंटे पण खूप कष्टी होत होते. पण तो सरळ मठात देवळात जाई आणि तेथील भजन कीर्तनात मन रमे. तात्या पंतोजींनी सखारामाला आपलं ज्ञान भरभरून दिलं होतं. मोठ्या प्रेमाने त्यांनी सखारामाला शहाणं केलं होतं. हे प्राथमिक शिक्षण संपत असतानाच सखारामाच्या पुढील शिक्षणाची व्यवस्थाही अशीच सहजपणे झाली. त्यामुळेच निदान काही वर्ष तरी तो नानूबाई आणि राधा यांच्या कलहापासून मुक्त झाला होता. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. सखाराम महाराज की जय.